नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. गेल्या गुरुवारी जसं झालं ना तसं ह्या गुरुवारी होऊ नये म्हणून ना माझी तयारी मीच करून घेतली आहे. बघा, मी येताच ना रताळी घेऊन आली, कारण गेल्या गुरुवारी मी सचिनला कलिंगड आणायला सांगितलेलं आणि त्याने केवढं तरी मोठं कलिंगड आणलेलं. आणि मग असं होतं की किती खाऊ, म्हणजे खाऊन खाऊन कंटाळा येतो, अशा गोष्टी होतात. तर मी रताळी घेतली आणि आज अर्धा किलो यासाठी घेतली ना, कारण मी एवढी जास्त आणत नाही. सकाळी जाताना भाजी केली एखाद्याची तरी भरपूर होते. कधीतरी मी भाजी करते, कधीतरी अशीच उकडून नेते, कधीतरी रताळी आणि दही साखर टाकून खाल्लं ते पण खूप छान लागतं. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या रताळ्याच्या रेसिपी मी करून खाते. तर मी आज ना अर्धा किलो घेतली. म्हटलं चला तुमच्याबरोबर मी जे म्हटलेलं रताळ्याचे पराठे खूप छान होतात, अगदी साध्या सिंपल पद्धतीचे आणि संध्याकाळच्या म्हणजे जेवणासाठी चांगलं आहे, म्हणजे हलकं आहे. खूप जास्त असं जसे बटाट्याचे खूप हेवी लागतात ना, तसे ते अजिबात लागत नाही. तर लाडूची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची होती, तर म्हटलं चला आज लाडूची रेसिपी तुमच्याबरोबर होऊन जाऊ दे. आणि माझा पण हा आठवड्याचा खाऊ आहे, म्हणजे 7 दिवसांसाठी 7 लाडू मी तयार करणार आहे. तर बघा, अर्धा कप मी इथे नाचणीचं पीठ घेतलं आहे. नाचणीचं पीठ, नाचणी तशी थंड असते आणि आता उन्हाळ्यात म्हणून म्हटलं नाचणीचे लाडू करू. आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं तूप टाकणार आहे, अगदी अर्धा चमचा. आणि तुपावर छान असं खरपूस रंगावर, म्हणजे वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्ध्या पेल्याला मी पाव पेला ड्रायफ्रूट पावडर टाकते. माझ्याकडे जी बनवलेली असते त्याच्यामध्ये काजू, बदाम, त्याचबरोबर थोडेसे मखाणे, वेलची पावडर, त्याच्यानंतर केशर, असं सगळं टाकून मी ड्रायफ्रूट पावडर बनवलेली असते. तर ती मी याच्यामध्ये ॲड करते. पण केव्हा ॲड करायची? जेव्हा आपली नाचणीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा पेलाच दाण्याचं कूट टाकलेलं आहे. बघा, दाणे तुम्ही पौष्टिकच असतात आणि आपण सालीसकट जर वापरले तर ते अजून हेल्दी असतात. आता मुलांसाठी करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाव चमचा कोको पावडर ॲड करा, म्हणजे ती छान अशी चॉकलेटसारखा फ्लेवर देते आणि कलर पण अगदी छान चॉकलेटसारखा येतो. हे तुम्ही ना असंच थंड करून दुधामध्ये टाकून खाऊ शकता, अगदी खिमटीसारखं मुलांना करून देऊ शकता, किंवा त्याचबरोबर खिरीसारखं करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे खाऊ शकता. स्प्रेडसारखं याच्यामध्ये थोडंसं तुम्ही दूध किंवा थोडंसं बटर वगैरे ॲड करून ब्रेडवर लावून पण मुलांना देऊ शकता. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे यूज करून खाऊ शकता. तर बघा, मी आता हे काढून घेतलं, थंड झालं आहे. आणि आत्ता आपण याच्यामध्ये ना गुळाचा पाक तयार करून ओतणार आहोत, कारण आपल्याला लाडू वळायचे आहेत. तर मी थोडंसं कढईमध्ये मी पाणी ओतलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घ्यायचं, खूप जास्त नाही. आणि याच्यामध्ये गूळ घेतलेला आहे, नॉर्मलच गूळ आहे, चिक्कीचा गूळ नाही आहे हा. आणि छानपैकी एक तारी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. एक तारी पाक झाला हा कसा ओळखायचा? तर जेव्हा आपण तो चमच्याने वरती असा उचलतो ना, तेव्हा तो त्याचे जे ड्रॉप पडतात ना, ते असं सलग अशी त्याची तार आली पाहिजे. म्हणजे ते ड्रॉप असे पडले नाही पाहिजे, म्हणजे आपला एकतारी पाक तयार झाला आहे. तसं जर नसेल तुम्हाला कळत तर आपण जसं साधं पाणी घेतो आणि पाण्यामध्ये एक ड्रॉप टाकून बघायचा, तो जर जवळ गोळा झाला त्या पाकाचा तर आपला पाक तयार झाला. तर इथे जो पाक तयार झालेला तो आपण या पिठाच्या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचा आहे, छानपैकी मिक्स करायचं. जेव्हा मी थंडीत हे लाडू करते ना, तेव्हा याच्यामध्ये मी खजूरचा वापर करते, किंवा इतर दिवसामध्ये मी करते ना तेव्हा खजूर वगैरे मी याच्यामध्ये ॲड करते, म्हणजे ते तेवढेच पौष्टिक असे होऊन जातात. पण आता उन्हाळ्यामध्ये खजूर नको, त्याच्यामुळे मी खजूर स्किप करून मग आता गुळाचा वापर केलेला आहे. बघा, आणि हे थोडंसं थंड व्हायला द्यायचं. अगदी थंड झालं ना की आपोआप याचे लाडू वळले जातात. तुम्हाला असं वाटेल आता की खूप चिकट आहे, पण असं चिकट असं काही नाही. थोडंसं थंड झालं ना की गूळ एकत्र करतो सगळ्या पिठाला, आणि दाणे आहेत ना तर दाण्याला ऑलरेडी बऱ्यापैकी तेल सुटतं, म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी तेलकटपणा असतोच थोडासा. तर अशा पद्धतीने बघा पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. थोडंसं हाताला तुम्ही तूप लावा वळण्यापुरतं, आणि तुम्हाला जसे पाहिजे, ज्या आकाराचे पाहिजे, म्हणजे छोटे, मोठे, लहान, जसे पाहिजे तसे तुम्ही हे वळू शकता. आणि ह्याच्यामध्ये बघू शकता ना तुम्ही, तुम्हाला दाणे दिसतात. तर दाण्यांचा जो आपण जाडसर असा दाण्याचा कूट ठेवतो ना, त्याच्यामुळे वरतीने त्याला असं एक छान असं टेक्स्चर आलेलं आहे असं म्हणू शकतो. आणि जर मुलांना तुम्ही हे द्याल ना खायला, तर अगदी त्यांना असं वाटेल की जे चोको बॉम्ब किंवा चोको बॉल वगैरे असं काय काय नावं असतात वेगवेगळी मुलांची, ती मुलांनाच माहिती असतात. तर तशा पद्धतीचा हा परफेक्ट त्यांच्यासाठीचा खाऊ असू शकतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. मी आता हे याचे ना मोजूनच 7 लाडू करणार आहे, खूप मोठे करणार नाही. म्हणजे रोजचा एक लाडू मला खायचा आहे, असा आठवड्याभरासाठीचा हा माझा सकाळचा नाश्ता
हा मी तयार करून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ॲड करू शकता. तुम्हाला जर गव्हाचं पीठ याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता. पण गव्हाच्या पिठाने अजून थोडासा चिकटपणा येतो, त्याच्यामुळे गव्हाचं पीठ न ॲड करता तुम्हाला जर करायचं असेल तर थोडासा बारीक रवा तुम्ही भाजून थोडासा मिक्सरला लावून मग तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. मग तो तेवढा असा चिकट वाटणार नाही आणि हे अगदी ड्राय होऊन जातात. म्हणजे पाक आपला जसं असं थंड होत जातो ना तसं तसं तो पाक कडक होत जातो आणि आपले लाडू तयार झाले. मी माझ्याकडनं तुमच्यापर्यंत अशा छान छान रेसिपी पोहोचवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि तुम्हाला पण या रेसिपी आवडत असतात. तर चिवड्याची रेसिपी पण मला तुमच्याबरोबर शेअर करायची, पण ती ह्या वीकमध्ये नाही, ती नेक्स्ट वीकमध्ये मी शेअर करेन. हे 2-4 दिवस तर माझे थोडेसे गडबडीतच जाणार आहे. सॅटर्डेला पण मला बाहेर जायचं आहे, कारण सॅटर्डे संडे पण मी घरी नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी मील प्लॅनिंगच्या ह्या आठवड्यात काही शूट करता येणार नाही मला. तर ही बघा, ही जी कढई असते ना याला पाक लागून ना ती अगदी चिकट झालेली असते. तर त्याचे चिकटपणा कसा घालवायचा, तर खूप जास्त कष्ट घ्यायचे नाहीत. गॅसवर ठेवायची, पाणी ओतायचं आणि गरम करायचं आणि जसं ते पाणी गरम होईल ना त्याच्यामध्ये सगळा पाक त्या पाण्यामध्ये विरघळतो आणि मग आपली कढई आपोआपच क्लीन होते. तुम्हाला वेगळं असं काही खूप जास्त अशी घासायची गरज देखील लागत नाही त्याच्यामध्ये. तर आता आपल्याला करायचं पराठे. तर पराठे करण्यासाठी मी इथे जी रताळी घेतलेली धुवून ती छानपैकी आता धुतली गेली बघा, म्हणजे पाण्यात भिजत घातलेली, त्याच्यामुळे त्याची बऱ्यापैकी माती सगळी निघून गेलेली आहे. तर याच्यापैकी मी काय करणार आहे, एक छोटासाच रताळा आहे ज्याचे मी पराठे करणार आहे आणि बाकीची जी 3 आहेत ती मी तशीच ठेवणार आहे. मी घेऊन जाईन सकाळी भाजी करून आणि थोडंसं एक जे असेल तो सचिन बॉईल केलेलं खाईल, कारण सकाळी पण मला बॉईलच करायला लागणार आहेत, कारण त्याच्याशिवाय भाजी होणार नाही. कारण कच्ची मी डायरेक्ट शिजवत नाही, मी पहिली ती शिजवून घेते आणि मग त्याची भाजी करते. तर इथे ना मी आता एकच रताळं होतं त्याच्यामुळे मी भाजून घेते. आणि आजचा संध्याकाळचा जो आमचा लंच म्हणजे काय म्हणतो डिनर म्हणू शकता तुम्ही, असंच असणार आहे. पराठे असणार आहेत फक्त. त्याच्याबरोबर मी विचार करते आता काय करायचं ते. तर इथे बघा मी 2 बटाटे पण त्याच्याबरोबर मी उकडायला ठेवले, कारण ना बटाटे पण माझ्याकडे बरेच दिवस होते. बटाटे खूप जास्त खाल्ले जात नाही आणि त्याला पण ना मोड आलेले दिसत होते मला. तर मी म्हटलं चला त्याला कोंब आलेले आहेत, तर म्हटलं अनायसे आपण हे उकडत होतं त्याच्याबरोबर बटाटे पण उकडून घेऊ. तर आता ना बटाट्याला शिट्या होतात तोपर्यंत आपण करायचं पीठ मळून घेऊ चपातीचं. तर चपातीचं पीठ मळायचं आहे म्हणजे पराठ्यांसाठी ते थोडंसं पातळ असं लागतं आपल्याला, म्हणून ते मी आधी मळून घेते. नाही तर मी खूप आधी मळून ते पीठ घेत नाही. तर नॉर्मल आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं, कारण आता पराठे करायचे आहेत. आणि जी आपल्याकडे पालकची पेस्ट केलेली होती ना ती मी पालकची पेस्ट याच्यामध्ये ॲड करणार आहे. जेव्हा तुम्ही नॉर्मल पराठे कराल रताळ्याचे तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पालकची पेस्ट टाकू नका. माझ्याकडे ऑलरेडी केलेली आहे म्हणून मी टाकते. आणि याचं कॉम्बिनेशन पण कसं लागेल ते मला आज टेस्ट करायचं आहे. तर म्हटलं प्रत्येक वेळेस असं काहीतरी वेगवेगळं मला पण टेस्ट करायला खूप आवडतं. म्हणजे मला स्वतःला टेस्ट करण्यापेक्षा ना ते इतरांना खाऊ घालायला असं वेगवेगळं मला खूप आवडतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी वेगवेगळ्या नेहमी ट्राय करत असते. इथे आता कुकरच्या माझ्या शिट्या पण होत आहेत आणि एका साईडला पीठ पण माझं मळून होतं आहे. आणि आता हे पीठाचं झालं, कुकरच्या शिट्या झाला की मी एका साईडला मग तयारी करून घेते. थोडं माझी पण जी काही दिवसभराची उद्यासाठीची जी कामं असतात ती पण मला थोड्यात आवरायची असतात. तर ॲक्च्युली कधी मला तुमच्याबरोबर खूप गोष्टी शेअर करायच्या असतात, पण वेळेअभावी माझ्याकडनं ते राहून जातात. आता आपण करून घेऊया सारण तयार करून घ्यायचं म्हणजे पराठ्याच्या आतमधलं. तर इथे जी रताळी होती आणि बटाटी दोन्ही उकडले, तर आपण रताळ्याचं सारण पहिलं करून घेऊ. रताळ्याच्या सारणमध्ये खूप काही जास्त मसाले वगैरे काहीच लागत नाही, फक्त हे सोलून घ्यायचे. आणि बटाट्याचं कसं असतं, बटाटा बऱ्याच वेळा जेव्हा आपण हाताने कुस्करतो तेव्हा त्याच्यामध्ये मध्ये थोडे कण राहतात, पण रताळ्याचं तसं नाही. अगदी मस्त अशी त्याची मऊसूत असा गोळा तयार होतो, जो लाटायला अगदी छान असतो, म्हणजे स्मूथ होतो. म्हणजे जसं आपण पुरणपोळी लाटतो ना बऱ्याच वेळा जेव्हा पुरण पातळ असेल तेव्हा, तर खूप चांगली अशी पुरणपोळी लाटली जाते. तसाच जसा हा पराठा आहे ना तो पण अगदी स्मूथ असा लाटला जातो, कुठेही तो फुटत देखील नाही. तर आपण हे छान कुस्करून घेऊ. तर मी इथे बघा चमच्याच्या मदतीनेच ते व्यवस्थित असं कुस्करून घेते. आणि जेव्हा शिरावाला जास्त असतं ना रताळं, तर तेव्हा ते अजून चांगलं लागतं टेस्टला आणि हेल्दी पण खूप चांगलं असतं. आणि बटाट्यांपेक्षा रताळ्याचा ऑप्शन पराठ्यांमध्ये हा नेहमी चांगलाच आहे. बटाटी खाण्यापेक्षा रताळी ही चांगलीच असतात खाण्यासाठी. तर आता याच्यामध्ये मसाल्यांमध्ये खूप जास्त मसाले ॲड करणार नाही आहे.
मी याच्यामध्ये चवीप्रमाणे फक्त मी मीठ ॲड करणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही धना पावडर, कोथिंबीर वगैरे पण काहीच ॲड करू नका. फक्त छोटा अर्धा चमचा तुम्ही याच्यामध्ये जिरा पूड ॲड करा. बस फक्त हे 2च पदार्थ आपल्याला या रताळ्यामध्ये ॲड करायचे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलेच मसाले याच्यामध्ये ॲड करायचे नाही आहेत. आणि मी तुम्हाला आता गोळा करून दाखवते. अगदी मऊसूत आहे आणि जसा हा पुरण आपण हे पिठामध्ये भरू ना आणि लाटू ना, तर आपली लाटणी ना आपोआपच गोल गोल फिरत राहते. म्हणजे अगदी आपली जी पराठा आहे ना, तो छान असा गोल गोल आपोआपच लाटला जातो. म्हणजे असं मला वाटत होतं की अरे माझी पुरणपोळी पण मला अशी लाटता आली असती तर, असं मला आज वाटत होतं. पण खूप छान होतात हे पराठे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि रताळीनं जर तुम्ही भाजून खाल्ली असेल ना, तर त्याची टेस्ट बघा ना, खूप छान लागते. म्हणजे उकडून खाण्यापेक्षा भाजून खाल्लेले रताळे नेहमीच चांगले लागतात. तसंच काहीसं आहे या पराठ्याचं. म्हणजे मुलांना कळणार देखील नाही की बटाट्याचे पराठे खातात किंवा रताळ्याचे पराठे खातात, किंवा मोठ्या माणसांना देखील कळणार नाही. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे आवडतात ते मसाले कमी जास्त प्रमाण तुम्ही त्याचा करू शकता. तर याच्यामध्ये खार काही जास्त मसाले नाही. तुम्हाला जर वाटलं तर मिरची पूड तुम्ही ॲड करू शकता, किंवा मग त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला वगैरे पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर आता मी जे घेतलेले आहेत ना पीठ मळलेले, त्याचे फक्त मी 4 पराठे मोजून करणार आहे. तर गोळा थोडासा मोठाच लागतो जेव्हा पराठा असतो तेव्हा. आता याच्यामध्ये छान असा गोळा करून घ्यायचा. जसं पुरणपोळीचं करतो तशाच पद्धतीनेच मी ते खोलगट करून घेणार आहे लाटून. आणि याच्यामध्ये 2 गोळे आपण केलेले, त्यातला एक गोळा याच्यामध्ये भरायचा. छान व्यवस्थित असा तो बंद करायचा चारही साईडने. आणि बऱ्याच वेळा जशी आपण भाकरी थापतो ना, तशा पद्धतीनेच मी ते बऱ्याच वेळा पूर्णपणे थापून त्याला मोठी करून घेते. आणि नंतर मग तुम्ही वरतून थोडंसं पीठ भुरभरून मग आपली जी पोळी आहे किंवा पराठा आहे तो लाटायचा. मग ती अगदी छान लाटली जाते. तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा, माझ्याकडनं छान लाटला गेला आणि खूप छान होतात हे पराठे. तुम्ही अगदी एकदा नक्की ट्राय करून बघा. आज मी पालक पराठ्याबरोबर म्हणजे पालकच्या पेस्टबरोबर हे पराठे करते. ते देखील अगदी छान होते टेस्टला. आणि जर तुम्ही साधे गव्हाच्या पिठामध्ये केले ना, तरी पण ते अगदी सुंदर लागतील. आणि तुम्ही जर असे पालक बरोबर कॉम्बिनेशन तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही बीटचं करू शकता, गाजरचं करू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या कलरफुलमध्ये त्या गोष्टी करू शकता. विचार केला की थोड्याशा सगळ्या गोष्टी शक्य असतात. म्हणजे चेंजेस पण आपण तसे आपल्या जेवणामध्ये पण करू शकतो. फक्त आपल्याला विचार करण्याची गरज असते की जो आपण करत नाही. आणि बऱ्याच वेळा मग गोष्टी अशाच राहून जातात त्या. तुम्ही पण या रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. ही रेसिपी बऱ्याच दिवसांपासून मी म्हणत होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची, पण काही होतच नव्हतं. म्हणजे माझ्या लक्षात होतं पण रताळी आणणं होत नव्हतं, त्याच्यामुळे मग काही करणं झालं नाही. पण म्हटलं चला आज आवर्जून आज घेऊन जाऊ आणि तुमच्याबरोबर ती रेसिपी शेअर करू. आता याच्यावर दोन्ही साईडने तुम्ही परतून घेताना तूप लावा किंवा तेल लावा, काहीही लावलं तरी चालेल. आणि पराठे छान फुलतात, असं नाही आहे की नाही फुलत. दोन्ही साईडने मस्त असे पराठे फुलून तयार होतात. तर अशा पद्धतीने मी 4 करणार आहे. 2 बटाट्यांचे केले आहेत मी आणि 2 रताळ्यांचे करून घेतलेले आहेत. आणि जे आपले लाडू होते त्यातले मी मोजून 7 लाडू झालेले. तर एक लाडू सचिन म्हणाला की दे बघू मी टेस्ट करून कसा लागतो, आणि एक लाडू त्याच्या पोटात गेला. आणि आता माझ्यासाठी फक्त 6 लाडू उरलेले. तर मी म्हटलं चला आता हे या डब्यातच भरून ठेवले मी. आणि एका दिवसांसाठी एक असा माझा हा आठवड्यासाठीच नाश्ता तयार झाला आहे. ही देखील रेसिपी झटपट अशी 10 मिनिटात होणारी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या ज्या दोन्ही रेसिपीज होत्या त्या बरेच दिवस झाल्या पेंडिंग होत्या. बरेच दिवस म्हणत होती तुमच्याबरोबर शेअर करेन. तर चला म्हटलं आज शेअर करूया तुमच्याबरोबर. तर कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. आणि दोन्ही रेसिपी थोड्याशा वेगळ्या अशा आहेत. प्रत्येक वेळेस मी काहीतरी अशा रेसिपी सांगत असते की ज्याच्यातनं काहीतरी वेगळ्या अशा आणि हेल्दी असा ऑप्शन तुमच्यापर्यंत पोहोचावा, तोच प्रयत्न असतो. तर आजच्या छान ज्या 2 रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्या, तुम्हाला आवडल्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसे वाटतात ते देखील नवीन सबस्क्रायबर जे ॲड होत आहेत, नवीन फॅमिली मेंबर्सचे छान पाठीमागचे व्हिडिओ बघतात, छान कमेंट करतात. आजच एक खूप छान अशी कमेंट आलेली मला. आणि आता त्या कमेंटबद्दल मी खूप असं डिटेल असं बोलत नाही, पण तुमचं प्रेम आहे की ज्याच्यामुळेच मी एवढे छान ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करते. आणि तुमचं प्रेम, तुमचं सपोर्ट असाच सोबत असू दे. म्हणजे मी लवकरात लवकर, म्हणजे जसं तुम्ही मला नेहमी म्हणताय की तू खूप पुढे जा, आमची इच्छा आहे की तू खूप पुढे जाशील. तर तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट असाच कायम सोबत असू दे. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.